बाळा, दुःख करत बसलायस ना? रडत बसलायस ना? तुझ्या आयुष्यात जी गोष्ट होती, ज्या गोष्टीमुळे तू खूप आनंदी होतास. तुला असं वाटत होतं की आता माझून इथे मला कोणताच त्रास होणार नाही. मी इथे खूप सुरक्षित आहे. इथून पुढं माझ्या आयुष्यात कोणतंच संकट येणार नाही. परंतु नियतीने वेगळंच काही करून ठेवलं तुझ्या नशिबात. जी गोष्ट तुला हवी होती ती तुझ्यापासून दूर घेऊन गेली. पण ती गोष्ट त्यावेळेपुरतीच तुझ्या आयुष्यात होती बाळा. याच्यानंतर तुला स्वतःला आणि सिद्ध करायचं आहे. कारण परमेश्वराने तुझ्यासाठी आणखी काहीतरी चांगलं पुढे नियोजन करून ठेवलं आहे. म्हणून त्या गोष्टीसाठीच तू रडत बसू नकोस. कारण बदल हा जीवनाचा सगळ्यात मोठा भाग आहे. तू जर त्याच गोष्टीमध्ये रडत बसलास, गुंतत बसलास, तर तुझ्यासाठी देवाने पुढे खूप मोठा चमत्कार करून ठेवला आहे. त्याच्यापर्यंत तू कसा काय पोचणार बरं? कारण तुझ्या आयुष्यात केलेलं कर्म जे होतं ते ह्या गोष्टीपुरतं मर्यादित होतं. आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात मोठा अध्याय चालू होणार आहे. त्यासाठी तू स्वतःला कधीच दुःखी समजू नको. तुला जर 2 वेळचं जेवण मिळत असेल तर 1 वेळचं जेवण मिळणाऱ्यांच्याकडे बघ. तुला संध्याकाळची जर झोप लागत असेल तर रात्रभर ज्यांना झोपेसाठी जागा नाही त्यांच्याकडे बघ. तुला जर डोक्यावरती छत्र असेल तर ज्यांच्या डोक्यावरती छत्र नाही त्यांच्याकडे बघ आणि परमेश्वराची कृतज्ञता बाळग. कारण आपल्याला जे काही मिळालं आहे ते एखाद्याचं स्वप्न असतं. म्हणून तुझ्यापाशी जे काही आहे त्याच्यामध्ये सुख आणि समाधान मान. याचा अर्थ असं नाही की आयुष्याच्या मार्गावर चालताना प्रयत्नच करायचं सोडून दे. परंतु जे काही तुझ्या नशिबात होतं ते तेवढ्या वेळापुरतंच तुझ्या नशिबात होतं. ते आता तुझ्या नशिबातून गेलं आहे, तुझ्या हातून गेलं आहे. त्याचं दुःख करत बसू नको. पुढच्या प्रवासाला लाग. कारण इथून पुढे देखील तुझ्या आयुष्यात खूप मोठा चांगला बदल घडून येणार आहे. कारण तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी आहेत त्या काहींच्या आयुष्यामध्ये विचार करण्यापुरत्यासुद्धा नसतात. म्हणून तुला जे काही परमेश्वराने दिलं आहे, ज्या काही स्थानावरती तू आत्ता आहेस त्यासाठी परमेश्वराचं कृतज्ञता बाळग आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी सामोरे जाण्यासाठी देवाकडून आशीर्वाद माग. तू माझा भक्त आहेस. कारण माझा भक्त कधीच रडत बसत नाही. जे होतं आहे ते चांगल्यासाठी होतं आहे. ते माझ्यासाठी स्वामींनी ठरवून ठेवलेलं होतं असा विचार करतो. म्हणूनच बाळा, मी नेहमी सांगत असतो, कर्म चांगलं करा. कर्म हा तुमच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही कुठेही जा, काहीही करा, तुमचं कर्म तुमची पाठ सोडत नसतं. मग तुमचे कितीही जन्म होऊ देत, कर्म हे तुमच्या पाठी असतंच. मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, तुमच्या कर्मानुसारच परमेश्वर तुम्हाला आयुष्य देत असतो. म्हणून माणसाच्या हातात फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे कर्म करायची आणि ते देखील चांगलं. कारण परमेश्वराने आपल्याला आयुष्य जे दिलं आहे ते फक्त मौज मजा करण्यासाठी नाही, नामजप करण्यासाठी दिलं आहे. देवाची कृतज्ञता बाळगण्यासाठी दिलं आहे. आपल्यापेक्षा खाली असणाऱ्या लोकांची मदत करण्यासाठी दिलं आहे. म्हणून बाळा, तू माझा भक्त आहेस. ज्या गोष्टी तुझ्या नशिबात नव्हत्या त्या विसरून जा. ज्या आहेत त्याच्यासाठी परमेश्वराची कृतज्ञता बाळग आणि ज्या गोष्टी ते लोकांच्याकडे नाहीत त्यांच्यासाठी मदत कर. कर्मावर विश्वास ठेव. तुझं आयुष्य नक्की बदलून जाईल आणि माझ्यावर विश्वास ठेवून, स्वतःवर विश्वास ठेवून आयुष्याची वाट चालायला घे. कारण तुझं कर्म तुझ्या नेहमी पाठीशी असेल. त्यासाठी तू चांगलं कर्म कर. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.